तू 16 पासून आतापर्यंत गाणी करते 2024 म्हणजे जवळ 10 वर्ष होतील तुला इंडस्ट्रीत, आणि 10 वर्षानंतर तुला पहिले हिट मिळालंय जे पूर्ण भारतात किंवा जगभरात गाजते. बरोबर. तर हा एक स्ट्रगल होता. तेव्हा कुठं असं नाही वाटलं की यार करतोय पण ते भेटत नाहीये? आता बघ, आता 1-2 गोष्टी सांगतो. आता तसं मी लिहितोय बघ 2012 पासून मी गाणी टाकतो 2015-16 पासून, ठीक आहे. पण गेले 3 वर्षाच्या आधी मला म्युझिक फुल टाइम करायची कधीच म्हणजे माझा हेतू नव्हता. कारण मला हे फक्त लिहायसाठी मला आवडतं म्हणून मी करायचो. हे लिहिल्यावरती बरं वाटतं म्हणून लिहायचो. आणि मला एक हे होतं की जेव्हा तू या गोष्टी धंदा टाकतो ना, त्यामुळे तुला त्या हिशोबाने तुझी गाणी चेंज करावी लागतात, त्या हिशोबाने व्हिडिओ बनवावे लागतात. हा फॅक्ट मला आधी मान्य नव्हता की मला मी जे लिहेन त्याच्यामध्ये एक्सटर्नल गोष्टी येतील म्हणून. पण जसं मी ती गोष्ट जास्त करत गेलो तेव्हा मला कळलं की तू तुझ्या प्रोडक्टची आणि बिझनेसचा बॅलन्स फाइंड करू शकतोस, नाही का, की तू तुझा प्रोडक्ट न चेंज करता पण धंदा करू शकतोस. हे मी शिकलो आणि तेव्हा मी डिसाईड केलं की मला फुल टाइम म्युझिक करायचं ॲज अ बिझनेस म्हणून.